राम राम. सध्या देशातील वातावरण आणि परिस्थिती पाहता माझ्या मनात विचार बरेच दिवसापासून येत होते की या विषयावरती, सध्याच्या देशातील परिस्थितीवरती आपण आपले विचार मांडावेत. 2-4 दिवस 4-5 दिवसापासून हे विचार मांडावेत असं चालू झालं होतं. मग आज ते माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. 2 विषय निवडलेले आहेत. 2 विषय आहेत. पहिला विषय आहे शिक्षण प्रणालीमध्ये काही बदल. हे माझे विचार आहेत. हे सर्वांना पटतील नाही पटतील माहीत नाही, परंतु माझे विचार आहेत म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करतो. ते मांडण्याच्या अगोदर दुसरा जो विषय फार महत्त्वाचा आहे तो अगोदर मांडतो. आताची जी नवीन पिढी आहे त्या पिढीला मला काहीतरी सांगायचं आहे. ही जी नवीन पिढी आहे फार हुशार आहे, ब्रिलियंट म्हणतो बघा आपण. आता कित्येक वेळेस आम्ही, आजकालचं कॉम्प्युटर जग आहे, मोबाईलचं जग आहे, काही गोष्टी आम्हाला मोबाईलवरती जमत नाहीत, परंतु माझा नातू 10-12 वर्षाचा तो सांगतो बाबा असं करा, आणि तो सांगतो. म्हणजे एवढे हुशार पिढी आहे. आणि दुसरी काय हुशार आहे चिकित्सक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चिकित्सा फार आहे. त्याच्या मनाला पटलं तरच ते मानतात, मनाला पटलं नाही तर ते मानत नाही. आपली पिढी, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपण आईवडील जे सांगत असत ते ऐकत असत. हे सर्वांचा अनुभव आहे. आईवडिलांनी सांगितलं असं असं आहे, किंवा आजी आजोबाने सांगितलं असं असं आहे, ते ऐकून घ्यायचा. प्रतिप्रश्न म्हणजे उलट प्रश्न विचारायचे नाही. माझं साधं उदाहरण माझं उदाहरण देतो. आता या प्रवासामध्ये माझेच उदाहरण जास्त असतील. माझे अनुभव, त्याला आपण एक्सपिरियन्स म्हणतो, ते मी सांगणार आहे. माझं उदाहरण म्हणजे लहान असताना मी माझ्या वडिलांना आप्पा म्हणायचं. आणि आप्पा हे आकाशामध्ये चंद्र, तारे, चांदण्या त्या खाली का पडत नाहीत, पृथ्वीवरती खाली का पडत नाहीत, असा प्रश्न मी माझ्या वडिलांना आप्पांना विचारायचा. आता वडिलाच्या ज्ञानानुसार ते मला काय सांगायचे, अरे ह्या सर्व जे तारे आहेत, ग्रह आहेत, नक्षत्र आहेत, चांदण्या आहेत, त्याला देवानं बांधून ठेवलेलं आहे, त्याला हलू देत नाहीत, म्हणून ते खाली पडत नाही. आम्ही खुश, उत्तर मिळालं, आनंद. देवानं बांधून ठेवलेले आहेत चांदण्याला म्हणून ते खाली पडत नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं, मी खुश झालो. मग या उत्तराचा मी पुढे ज्यावेळेस अभ्यास करत गेलो, म्हणजे पुढे इंजिनिअरिंग कॉलेज, नंतर मग पुढे काही ग्रंथ वाचले, आध्यात्मिक ग्रंथ, तिच्यामध्ये किंवा हे विश्व कसं चालतं याच्यावरती ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस वडिलांनी जे उत्तर सांगितलं होतं, कोडेड लँग्वेजमध्ये देवानं बांधून ठेवलं आहे, खरोखरच देवानं बांधून ठेवलेलं आहे. त्या चांदण्याला इकडे तिकडे हलू देत नाही. आता हाच प्रश्न माझ्या नातवानी विचारला की देवानं चांदण्याला बांधून ठेवलेलं आहे, तर तो ॲग्री करणार नाही.
काहीतरी सांगता बाबा, एवढ्या चांदण्या आहेत, त्याला देव कसं बांधून ठेवेल? मग त्याला सायंटिफिक उत्तर द्यायला पाहिजे. माझ्या लक्षात असं आलं, कसं ते सांगतो. ज्यावेळेस अभ्यास करत गेलो, तिच्यामध्ये इंजिनिअरिंग आलं, तिच्यामध्ये विश्वाची रचना, भूगोल याचा विचार केला. त्यावेळेस माझ्या एक लक्षात आलं, देव म्हणजे काय? देव म्हणजे कोण? देव म्हणजे एक पर्टिक्युलर व्यक्ती असा होत नाही. देवाचे अनंत अनंत रूप आहेत. देवाच्या आपल्या शास्त्रामध्ये देवाच्या संकल्पना पुष्कळ आहेत. त्यामध्ये मुख्य एक संकल्पना आहे की हा निसर्ग, हे विश्व म्हणजेच देव. मी काय सांगतो बघा, हे सगळं निसर्ग, विश्व म्हणजेच देव, ही संकल्पना आपल्या शास्त्राने मांडलेली आहे. ह्या विश्वाच्या शक्तीनं, ह्या कॉस्मिक म्हणतो एनर्जीनी, या सर्व ग्रह, तारे, पृथ्वी, चंद्र, सूर्य यांना बांधून ठेवलेलं आहे. त्यांना हलू देत नाही. भगवंताच्या बऱ्याच शक्त्या आहेत, पुष्कळ शक्त्या आहेत. शास्त्रामध्ये बऱ्याच शक्त्याचा उल्लेख आहे. ज्या शक्तीनं या सर्व ग्रह ताऱ्यांना बांधून ठेवलेलं आहे, ती शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. जे विज्ञानाचे विद्यार्थी असतील त्यांना हे माझं म्हणणं समजेल की हे सर्व जग, हे सर्व ग्रह तारे एका नियमानं चालतात आणि ते सर्वांना बांधून ठेवण्याचं मुख्य शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आजकालच्या पिढींना अशा प्रकारचे उत्तर हवे असतात. नुसतं देवाने बांधून ठेवलं असं म्हणलं तर ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. याच्यावरती मी जास्त विस्तार करणार नाही, पण एवढं सांगू इच्छितो. माझा सांगायचा उद्देश हा आहे की नुसतं देवाच्या कथा सांगितल्या, पुराणातली काही उदाहरण दिले, ह्या ग्रंथामध्ये हे लिहिलं आहे, हिच्यामुळं असं आहे, तर ते म्हणतील ते बरोबर आहे. आजकालची पिढी म्हणेल बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु ह्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? ह्याला काही सायन्स बॅकग्राऊंड आहे का? हे तुम्ही जे सांगता त्याला काही सायन्स म्हणजे सायन्सचे काही नियम, फॉर्म्युला लागू आहेत का? मग त्यांना काही गोष्टी सायन्सच्या माध्यमातून, त्यांच्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून समजावून सांगितलं की ते समजून घेतात. माझा आणखीन एक नातू आहे, तो युनायटेड किंगडममध्ये राहतो. त्याचे पण बरेच प्रश्न असतात. इथे एक नातू आहे, त्याचे पण बरेच प्रश्न असतात. मी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या प्रश्नाची उत्तरं वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे देता येतील याचा मी प्रयत्न करत असतो. मी हा दावा करत नाही की मला सर्व काही माहीत आहे. मी माझा प्रयत्न चालू असतो. आता नवीन पिढीला काही सांगायचं झालं, आताची जी परिस्थिती देशामध्ये आहे, नवीन पिढी कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, त्या वादात मी जात नाही आहे. परंतु नवीन पिढीला काही सांगायचं असलं तर ग्रंथातून, पुराणातून दाखले देऊन जमत नाही. मग कसं समजावून सांगायचं? मग मी ठरवलं माझा स्वतःचा अनुभव तो सांगायचा. मी का अनुभव घेतले, कसं घेतले, आणि ते अनुभव घेत असताना काय काय गोष्टी त्या समजावण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक आहे अनुभवातून मिळालेलं ज्ञान, ज्याला आपण एक थेरी म्हणतो आणि एक प्रॅक्टिकल म्हणतो. एक ज्ञान असतं आणि एक विज्ञान असतं. तर अनुभवातून मिळालेलं ज्ञान जे आहे ते फार श्रेष्ठ असतं. तर
माझा अनुभव जो आहे तो मी इथे सांगणार आहे. इथे माझी सर्वांना विनंती आहे की कृपा करून मी काय जे सांगत आहे की माझी बडाई म्हणा किंवा माझे गुणगान मीच गात आहे असं समजू नका. मला सांगायचा उद्देश काय आहे की मी माझ्या जीवनामध्ये कसे अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून आताच्या पिढीला काही फायदा होतो का, हा माझा उद्देश आहे. माझी प्रसिद्धी, माझी वाहवा व्हावी हा कधीच नाही, हे लक्षात घ्या. आता कुठून सुरुवात करावी? माझ्या लहानपणापासून सुरुवात करतो. माझा जन्म उस्मानाबाद जिल्हा, आता धाराशिव जिल्हा म्हणतात, त्यावेळेस लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा एकत्र होते. त्यावेळेस एक निलंगा तालुका आहे. त्या निलंगा तालुक्यामध्ये हासुरी गाव आहे, छोटं गाव आहे. त्यावेळेस 1000-1500 लोकसंख्या असेल. त्यावेळेस तिथे माझा जन्म झाला. गावी बरेच जण शेतकरी वर्ग, म्हणजे शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला असं समजण्याला काही वावगं नाही. हासुरी एक खेडेगाव आहे. मग त्यावेळेस ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस गावामध्ये वीज नव्हती. मी काय सांगतो बघा, त्या गावामध्ये वीज नव्हती, दवाखाने नव्हते. नंतर गावामध्ये प्रथम वीज आली. मी ज्यावेळेस कॉलेज पूर्ण करून नोकरीला लागलो तेव्हा वीज आली. अशा प्रकारे हे आमचं म्हणजे मागासलेलं गाव म्हणलं तरी चालेल, किंवा त्यावेळेस परिस्थिती सर्व ठिकाणी तशीच होती. वीज नव्हती, दवाखाने नव्हते. मग अभ्यास रात्री कसा करायचा? चिमणी, आपण बऱ्याच जणांना माहीत नसेल चिमणी म्हणजे काय, कंदील म्हणजे काय. चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचा रात्री. आणि काही लोकांना, काही श्रीमंत लोक किंवा दुकानदार यांच्याकडेच कंदील असायचा. बाकी किंवा शेतामध्ये जायचं असेल तर कंदील घेऊन जायचे, परंतु घरी चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचा. अशा प्रकारे आमची सुरुवात झाली. गावात शाळा त्यावेळेस 4थीपर्यंत होती. शाळेची बिल्डिंग म्हणाल, बिल्डिंग वगैरे काही नव्हती. कुडाची शाळा होती. कित्येक जणाला आश्चर्य वाटेल की कुडाची शाळा का असते. कुडाची शाळा म्हणतात त्याला. ते कुडाच्या शाळेमध्ये माझं 4थीपर्यंतचं शिक्षण झालं. चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास झाला. आता माझ्या शिक्षणाचा पाया माझ्या वडिलांनी बसवला. वडील शिकलेले होते, 4थीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं. त्यावेळेस निजाम सरकार, आमचा भाग जो आहे तो निजामाच्या म्हणजे मराठवाड्याचा भाग निजाम तिच्याखाली होता. वडिलाचं शिक्षण 4थीपर्यंत निजाम सरकारच्या काळी झालं होतं. मग वडील किराणा मालाचं दुकान करत होते, शेती पण होती. वडिलाचे एक मित्र होते गणू मामा, ते वडिलाजवळ येऊन बसायचे. मग शाळा सुटल्यानंतर आणि संध्याकाळी वडील दुकानात बसून मला घ्यायचे आणि ते सांगायचे, तू अवश्य खेळायला जा, परंतु आज हा पाढा म्हणायचा,
कुण्या दिवशी कविता म्हणायची, कुण्या दिवशी धडा म्हणजे आपण लेसन म्हणतो बघा, ते वाचायचं. मग किती? 10 वेळेस करायचं. आता पाढे म्हणजे कसं, बे एक बे, बे दुगणी 4, बे त्रिक 6 असे. मग 10 वेळेस म्हणायचं आणि 10 वेळेस झालं की तू जा. मग हे करत असताना मग मोजणी कशी करायची? 10 वेळेस झालं ते, मग त्यावेळेस काय करायचं, ते 10 खडे घ्यायचे, 10 खडे इथं ठेवायचे. मग मला पाढे म्हणायला सांगायचं किंवा कविता म्हणायला सांगायचं. मी म्हणायला चालू, मी माझ्या तंद्रीमध्ये 1 वेळेस झालं की 1 खडा काढायचा, इकडे ठेवायचा. 2 वेळेस झालं, इकडे ठेवायचं. असं 5-6 वेळेस झाले. मग आमचे गणूमामा काय करायचे, इकडचा खडा परत वापस इकडे आणून ठेवायचे. हे मला काही कळत नव्हतं, कारण मी माझ्या तंद्रीमध्येच ते पाढे किंवा कविता म्हणत असत. अशा प्रकारे 10 वेळेस उजळणीपेक्षा माझी 14 ते 15 वेळेस उजळणी व्हायची. ह्याचा एक फायदा झाला, ते मला न कळत माझ्याकडून हे असा अभ्यास करून घेतला गेला आणि त्यामुळं वडिलाचं गणित फार चांगलं होतं. आणि वडिलाच्या अभ्यासामुळं, गणितामुळं मी त्यावेळेस 4थीला बोर्ड होतं. 4थी, 7वी आणि 10वीला बोर्ड होतं. 4थीचं बोर्ड म्हणजे तालुका लेवलवरती, निलंगा तालुक्यावर लेवलवरती 4थीचं बोर्ड. मग त्या बोर्डमध्ये मी निलंगा तालुक्यामध्ये 3रा आलो. वडिलांना फार आनंद झाला. इतका आनंद झाला की एका खेड्यातला मुलगा तालुक्यामध्ये 3रा येतो म्हणून त्यांनी गावभर एक पोतभर साखर वाटली. पहिली साखर वडिलांनी पोतभर त्यावेळेस वाटली. नंतर बरेच प्रसंग आले, काही चांगलं झालं की ते साखर वाटायचे. सांगायचा माझा उद्देश हा, खेडेगाव आहे, कुडाची शाळा आहे, लाईट नाही, चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास आहे, गावात पक्की सडक नाही, पावसाळ्यामध्ये चिखल होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझा प्रवास चालू झाला. आता आणखीन काही गोष्टी, आणखीन काही माझे अनुभव. मला सांगायचा उद्देश हा आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही, हिंमत हारायची नाही. काही केलं तरी हिंमत हारायची नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिमतीनं तोंड द्यायचं, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. आणखीन पुढच्या सत्रामध्ये आणखीन काही माझी वाटचाल पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.